मूलभूत अधिकार संघर्ष समिती ही संविधानातले जे मूलभूत अधिकार आहेत याचा आग्रह धरून ते सगळे अधिकार जनतेला मिळावेत आणि त्याचा प्रचार आणि प्रसार. आपल्या सर्वांना माहिती की रोजगार, शिक्षण, आरोग्य, निवारा हे सगळे प्रश्न आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लेखन स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य, हे सगळे प्रश्न अधिकारांचे आहेत. रोजगाराचा महत्वाचा मुद्दा जरी असला तर त्याविषयी आम्ही सातत्याने बोलतोच आहोत. पण आज आम्ही आरोग्याचा मूलभूत अधिकार हा कायदेशीर अधिकार मिळावा हे आर्टिकल 21 जे संविधानामध्ये आहे त्याचा आधार घेऊन आम्ही बोलतो. आज महाराष्ट्र सरकारने तमाम महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेकरता महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये हा कायदा पास करावा ही आमची मागणी आहे. महाराष्ट्राची असेंब्ली आता जेव्हा भरेल तेव्हा भरेल, पण आता लोकसभेचं जे पावसाळी अधिवेशन आहे ते जुलै महिन्यात आहे. त्यामुळे आम्ही आता पत्रकारांपुढे जे मांडतो तो एक 10 कलमी कार्यक्रम हे मासच्या वतीने आम्ही केंद्र सरकारला पाठवू आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारला पण पाठवू आणि सर्व राजकीय पक्षांना आम्ही हा आमचा 10 कलमी कार्यक्रम मांडतो. हे आम्ही का म्हणतो की जसं माहितीचा अधिकार महाराष्ट्रात 2003 मध्ये झाला आणि केंद्रामध्ये 2005 मध्ये झाला, कारण जनतेचा पैसा हा बजेटमध्ये असतो आणि तो पैसा कसा खर्च होतो किंवा कुठून येतो आणि काय त्याचे नियोजन आणि विनियोग होतो हे जनतेला करण्याचा अधिकार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर राईट टू नो म्हणून मान्य झाला आणि मग तो माहितीचा अधिकार म्हणून भारतात सुद्धा आला. अभी जो ये पत्रकार परिषद में हमारे सीनियर उद्गी साहब ने जो बताया कि ये क्यों होना चाहिए, तो हमारा जो बजट है तो बजट में जैसे इन्होंने कहा 1% 2% ये कोई मायने नहीं रखते. जब हम इतना टैक्स भरते हैं डायरेक्ट इनडायरेक्ट टैक्सेस, तो हमारी सुविधा मिलनी चाहिए. जो कोरोना का अनुभव था हमारा बहुत कड़वा रहा, बहुत ही खराब रहा और यहाँ तक कि ये लाशें गंगा में बहाई गई, तो वो अब होना नहीं चाहिए. इसलिए हम मूलभूत अधिकार संघर्ष समिति के तहत ये निर्णय लेकर आए हैं कि ये हम आंदोलन छेड़ेंगे. अगर सरकार नहीं सुनती है तो जन जन तक हमारी ये बात पहुंचेगी और हम लोगों तक पहुंच जाएंगे. आज ये मास की तरफ से जो पत्रकार परिषद रखी गई थी वो मूलभूत अधिकार संघर्ष समिति ने हेल्थ के इशू को लेकर उठाया है. मूलभूत अधिकार संघर्ष समिति का मेन हेतु ये है कि जो मूलभूत सुविधाएं हैं वो हमारे सभी नागरिकों को सिर्फ मुंबई में नहीं पूरे महाराष्ट्र में पहुंचाई जाए. हम स्वास्थ्य को लेकर देखते हैं कि सरकार उस पर बहुत ज़्यादा उसके ऊपर सोचती नहीं है. दवाखानों का क्या हाल है, जो दवाखाने कई सालों से बने हुए हैं उसमें कोई उसके बाद नए बड़े दवाखाने नहीं बने. इसी तरह से देहातों में जो पब्लिक हेल्थ सेंटर है, रूरल हॉस्पिटल है, वहाँ कई दवाखाना है तो वहाँ पर जो ट्रीटमेंट के लिए लगने वाली बहुत सारे इंस्ट्रूमेंट और चीज़ें नहीं है, स्टाफ नहीं है. और हमारे देश हमारे राज्य में ये बहुत ही अफसोस की बात है कि जो बहुत ही एक आम इंसान के लिए बहुत ज़रूरी जो चीज़ है स्वास्थ्य, क्योंकि वो ज़िंदगी से उसका खेल है. और हम देखते हैं कि कई गाँव में जो प्रसूति के लिए औरतों को किसी देहात से किसी पब्लिक हेल्थ सेंटर में ले जाया जाता है तो वो सरकार की जो पब्लिक हेल्थ सेंटर की जिम्मेदारी होती है कि वहाँ की जो व्हीकल है उसको अप टू डेट रखे. लेकिन कई बार वो व्हीकल कोई काम की नहीं होती. कई बार हम देखते कि किसी हमारी माँ या बहन को लोड गाड़ी पे, कभी बैलगाड़ी पे या कभी साइकिल पे हमारे लोग लेके जा रहे हैं और उसकी कभी रास्ते में प्रसूति हो गई या कभी रास्ते में उसका देहांत हो गया. तो ये सारी चीज़ें 75 साल होने के बाद, 70 साल होने के बाद भी ये भारत का ये हाल है, आज़ाद भारत का, तो बहुत ही निंदनीय बात है. तो हम सरकार को उजागर करना चाहते हैं कि ये बहुत ही बेसिक चीज़ है जो इंसानों को मिलना चाहिए. उनकी ज़िंदगी का सवाल है और इंसानों की ज़िंदगी की यहाँ कद्र होना चाहिए. इसलिए हमने आज ये पहला टप्पा था कि पत्रकार परिषद लिए. इसके बाद हम सरकार को मेमोरेंडम देंगे. उसके बाद हम एरिया में जाके जन जागृति निर्माण करेंगे, लोगों को इस चीज़ के लिए इकट्ठा लाएंगे. अगर फिर भी सरकार नहीं जाएगी तो मैं एक बहुत बड़ा जन आंदोलन खड़ा करेंगे और हमको यकीन है कि सरकार इसके जरिए जरूर जाग जाएगी. मूलभूत अधिकार संघर्ष समिती ने आज हा मसुदा पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केलेला आहे.
तर हा मसुदा घेऊन मूलभूत अधिकार संघर्ष समिती मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये जाणार आहे आणि लोकांमध्ये आम्ही जनजागृतीचं काम हाती घेणार आहोत. मुख्यतः लोकांनी आता त्यांच्या मूलभूत प्रश्नांवर जागा व्हावं आणि सरकारला त्या मूलभूत प्रश्नांवरती उत्तरं द्यायला भाग पाडावं ही आमची भूमिका आहे. लोकांनी आता त्यांच्या जे काही त्यांचे भावनिक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरून बाजूला जाऊन मूलभूत प्रश्नांवरती यावं ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी हा मसुदा तयार केलेला आहे. सरकार दरबारी विविध सामाजिक संघटनांची आम्ही या बाबतीमध्ये मदत घेणार आहोत आणि लोकांमध्ये जाऊन हा कायदा कसा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये लागू करता येईल याची आम्ही काळजी घेणार आहोत. तुम्ही आरोग्यमंत्र्यांशी काही संपर्क साधलाय? आरोग्यमंत्र्यांशी सध्या आमचा काही संपर्क झालेला नाहीये. आम्ही हा मसुदा घेऊन आता आम्ही आरोग्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि त्यानंतर मग त्याचवेळी सायमल्टेनियसली आमची जन आंदोलन असणार किंवा जनजागृतीचं काम असणार ते आमचं चालू राहणार आहे. दोन्हीकडून सरकार दरबारी दबाव यावा ही आमची इच्छा आहे. धन्यवाद.